हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपली बुद्धिमत्ताची जी सिरीज चालू आहे, मोफत बुद्धिमत्ता जी सिरीज चालू आहे त्यापैकी हे 13वं लेक्चर आहे। आज 13वं लेक्चर आहे। ठीक आहे, 13वं लेक्चर आहे मोफत बुद्धिमत्ता बाय प्रवीण निकुरे। ओके, 13वं लेक्चर आहे। यामध्ये आपण सांकेतिक भाषेचा पार्ट 1 आज बघणार आहोत। ठीक आहे, सांकेतिक भाषेचा पार्ट 1 बघणार आहोत। सांकेतिक भाषेचे माझ्या मतानुसार 4 लेक्चर येऊन जाईल, 4 ते 5 लेक्चर्स येऊन जाईल। एक मिनिट, कुठे गेले? ओके ओके, हां ठीक आहे। हे आपलं पोस्टर आहे, हे पोस्टर आहे मोफत बुद्धिमत्ता बॅच। यूट्यूबर आहे मोफत बुद्धिमत्ता बाय प्रवीण निकुरे। ही बॅच आहे तुमचे यूट्यूबर। सकाळी 7 AM ला तुम्हाला लेक्चर इथे भेटत आहे। ओके, त्यानंतर आता या बॅचमध्ये कोणकोणते टाईप्स आहेत ते इथे टॉपिक्स आहेत ते बघून घ्या। पहिल्या स्लाइडवर 20 टॉपिक्स आहे, दुसऱ्या स्लाइडवर 2, एकूण 22 टॉपिक्स आहे। 22 टॉपिक्स आहे इथे, 22 टॉपिक्स आहे। या 22 टॉपिक्स पैकी इंट्रोडक्शन क्लास झाला आहे, अक्षर मालिका झाला आहे, आपलं अंक मालिका झाला आहे, अक्षर अंक मालिका झाला आहे, लयबद्ध अक्षर मालिका झाला आहे। आता हे सांकेतिक भाषा हे चॅप्टर आता आपलं सुरू होत आहे। ठीक आहे, सांकेतिक भाषा हे चॅप्टर इथे सुरू होत आहे। इथे 1 लेक्चर होतं इंट्रोडक्शनचं, अक्षर मालिकेचे 3 लेक्चर होते, अंक मालिकेचे 4 लेक्चर होते, अक्षर अंक मालिकेचे किती लेक्चर होते? 2 लेक्चर। ठीक आहे, 2 लेक्चर। लयबद्ध अक्षर मालिका याचे पण 2 लेक्चर होते आणि कोडिंग डिकोडिंग किंवा सांकेतिक भाषा 4 ते 5 लेक्चर इथे येऊन जाईल। समान संबंध आणि वर्गीकरण दोन्ही मिळून हे 2 किंवा 4 लेक्चर। ठीक आहे, इथपर्यंत 5 टॉपिक आपले कंप्लीट झाले। आता सांकेतिक भाषा हे टॉपिक आपले इथे चालू आहे, म्हणजे पहिले लेक्चर आहे। त्यानंतर हे नंतर टॉपिक 21 आणि 22 नंबरचं नोट करून घ्या। ओके, आणि हां, रिझनिंग किंवा बुद्धिमत्ता मी तुम्हाला यूट्यूबवरून फ्री कवर करून देत आहे। ठीक आहे, आणि मॅथ ज्यांना कोणाला याच्यासोबतच रिझनिंगच्या सोबतच पॅरलल माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर बॅच जॉईन करू शकता। ठीक आहे, माझ्या ॲपवर मराठी ॲस्पायरंट या ॲपवर ही बॅच जॉईन करू शकता, माझी आउट ऑफ मॅथ बाय प्रवीण निकुरे। ठीक आहे, आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे। ओके, चला, हे ॲपवर तुम्ही लॉग इन केल्यानंतर, ठीक आहे, पहिलं प्ले स्टोरवरून ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर स्टोर सेक्शनमध्ये घुसा आणि स्टोर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही बॅच भेटेल। ती बॅच तुम्ही जॉईन करा ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी। ठीक आहे, चला, तसं इथं रिझनिंग ते मी तुम्हाला शिकवून देतो, त्याबद्दल काही वाद नाही। ओके, आणि हां, आउट ऑफ मॅथ्स बॅचचं माझं पोस्टर बघून घ्या, कोणतं आहे तर आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे। हे तुम्हाला पोस्टर दिसेल माझ्या ॲपमध्ये। ओके, मी आतापर्यंत पोस्टमन, MTS आणि तलाठी या 3 एक्झाम क्रॅक केल्या आहे। तलाठी भरती 2019 ही क्रॅक केली आहे, 23ची एक्झाम क्रॅक केली नाही, तिथे रिझल्ट नाही आला। ठीक आहे, पोस्टमनचा माझा स्कोर आहे 100 पैकी 90, MTSचा स्कोर 100 पैकी 88, तलाठी स्कोर 174 आउट ऑफ 200, 174 आउट ऑफ 200, 200 पैकी 174, इथे 200 पैकी 173। ओके, चला नेक्स्ट। हां, आउट ऑफ मॅथ बॅचचे टॉपिक्स बघून घ्या। एकूण 40 टॉपिक आणि 138 तुम्हाला लेक्चर इथे मिळेल। हे 20 टॉपिक्स आणि हे 20 टॉपिक्स स्क्रीनशॉट काढून घ्या। नेक्स्ट, हे मी या एक्झाम काढले आतापर्यंत। हे पोस्टमनचा माझा स्कोर बघा, GKचा स्कोर आहे, रिझनिंगचा स्कोर, मॅथचा स्कोर, त्यानंतर MTSचा स्कोर आहे बघा। हा टोटल स्कोर आणि ह्या घटकनिहाय स्कोर तुम्ही चेक करून घ्या एकदा। तलाठीचा पण हा स्कोर आहे 50 पैकी 50, चांगला स्कोर आहे इथे। ओके, इथे पण GKचा चांगला स्कोर आहे, बाकी ठिकाणी हो सगळ्याच इंग्लिशचा पण चांगला स्कोर आहे 50 पैकी 46, म्हणजे 23 प्रश्न 25 पैकी, इथे 22 प्रश्न 25 पैकी, चांगला स्कोर आहे इथला। ओके, चला, हे पण मॅथ रिझनिंग पण चांगला स्कोर आहे, 2-2, 3-3 प्रश्न इथे
चुकले माझे. हां, माझे फेल्युअर्स एवढे माझे फेल्युअर आहे, चेक करून घ्या एकदा. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. टॉपिक आहे सांकेतिक भाषा. ठीक आहे. रिझनिंगचं 13वं लेक्चर आहे आणि सांकेतिक भाषा त्याला आपण डिकोडिंग. ठीक आहे. सांकेतिक भाषाचा पार्ट 1 आहे. ठीक आहे, पार्ट 1. थोडं बेसिक बघून घेऊ. ओके, चला मित्रांनो, आपलं जे सांकेतिक भाषा आहे त्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार पडतात किंवा उपप्रकार पडतात. प्रकार पडतात ते तुम्ही म्हणू शकता. पहिला प्रकार आहे अक्षरांसाठी अक्षर किंवा अक्षर टू अक्षर. अक्षरांसाठी अक्षर सांकेतिक भाषा. ठीक आहे. त्याला तुम्ही लेटर टू लेटर म्हणू शकता. लेटर टू लेटर किंवा अल्फाबेट टू अल्फाबेट. त्यानंतर दुसरा एक प्रकार पडते अक्षरांसाठी अंक. ठीक आहे, एक मिनिट. हा पहिला आपल्या बॅचमध्ये हा घेता. पहिला अक्षरांसाठी अंक हा पहिला घेता. ठीक आहे. अंक, अक्षरांसाठी अंक म्हणजे त्यानंतर अक्षरांसाठी अक्षर. अरे यार, थोडं चुकलं. बरं, ठीक आहे. अक्षरांसाठी अक्षर 3 नंबर आहे. वस्तूंसाठी वस्तू. ठीक आहे. ते नाही का, टेबलाला पुस्तक म्हणले, पुस्तकाला पेन म्हटले, पेनेला अलमारी म्हटलं किंवा रॅक म्हटलं, रॅकला किंवा अलमारीला माणूस म्हटले, माणसाला घोडा म्हटले, घोड्याला गवत म्हटले, गवतला बोर्ड म्हटलं, इत्यादी प्रकारचे प्रश्न या ठिकाणी ते वस्तूंसाठी वस्तू म्हणू शकता किंवा एका वस्तूला दुसरी वस्तू म्हणणे. यालाच तुम्ही असं म्हणू शकता का, एका वस्तूला दुसरी वस्तू म्हणणे. आणि आपला लास्ट 4th पॉईंट आहे अक्षर अंक चिन्ह. अक्षर अंक चिन्ह कोडिंगच्या समान संबंध. ठीक आहे. ओके, चला. याच्यामध्ये एवढे प्रकार पडते ज्याला तुम्ही सेपरेट टाईप म्हणू शकता. हा टाईप 1 आहे. टाईप 1 हा टाईप 2 म्हणू शकता. टाईप 2, टाईप 3, टाईप 4 इत्यादी प्रकारे म्हणू शकता. आता मित्रांनो, याच्या आतमध्येच थोडा काही प्रकार पडते, आणखी काही प्रकार पडते जे की मी याच्या आतमध्ये इन्क्लूड करतो. कोणकोणता हे प्रकार ते सांगतो. शब्द कोडिंग म्हणा किंवा शब्द सांकेतिक भाषा. बघा, हे लेटर जे आहे ना, लेटर कोडिंग हे झालं. ओके, चला. याला तुम्ही लेटर कोडिंग म्हणू शकता. त्यानंतर शब्द कोडिंग मी याच्यात ॲड करतो आणि याच्यामध्ये ॲड करतो. ठीक आहे. शब्द म्हणजे बघा, लेटरमध्ये मी एचा संकेतांक मी डी म्हणू शकतो. एचा संकेतांक किंवा कोडिंग 4 म्हणू शकतो. परंतु एक मिनटं, मॅन. ठीक आहे. मॅन ज्याचा सांकेतिक मॅनची कोडिंग किंवा मॅनचा संकेतांक जर एखादी सांगितला मी WTV असा आहे, ते झाले शब्द कोडिंग. ठीक आहे. शब्द कोडिंग म्हणजे लेटर कोडिंग म्हणजे फक्त एका अल्फाबेटसाठी, ए साठी किंवा एम साठी कोडिंग म्हणजेच लेटर कोडिंग. शब्द कोडिंग म्हणजे एका शब्दासाठी कोडिंग दिलं जाते. त्यानंतर आणखी एक आहे वाक्य कोडिंग किंवा वाक्य सांकेतिक भाषा. आता मॅन इज गुड म्हणा. ठीक आहे.
मॅन इज गुड एखादी वाक्य आहे, त्या वाक्याचा संकेतांक, त्या वाक्याची कोडिंग डिकोडिंग करणे, सांकेतिक भाषा सांगणे, ते म्हणजे तुमचं वाक्य कोडिंग, वाक्य सांकेतिक भाषा इत्यादी तुम्ही समजू शकता. ओके. आपण बघा आता हे थोडं मोडतो कचरा होण्यापेक्षा. हा पहिला प्रकार आहे, हा दुसरा प्रकार आहे, हा तिसरा प्रकार आणि हा चौथा प्रकार आपला. ठीक आहे, चौथा प्रकार आहे इत्यादी. या आधार आपल्याला इथे पूर्णच्या पूर्ण सांकेतिक भाषा आपल्याला शिकायची आहे. ठीक आहे. आता आणखी काही सब पॉईंट आहेत ते बघून घेऊ. तुम्हाला याच्या आतमध्ये दिसेल पहिला टाईप 1 आहे अक्षरांसाठी अंक. टाईप 1 अक्षरांसाठी अंक. याच्यामध्ये काय काय आहे ते सांगतो. अक्षरांचे स्थान, म्हणजे बघा एम साठी किती नंबर आहे 13 नंबर, ए साठी किती नंबर आहे 1 नंबर, झेड साठी किती नंबर आहे 26 नंबर. इथे तुम्हाला स्थान पाठ करावं लागते आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारते. ठीक आहे. अंकांच्या स्थानांची बेरीज याच्यामध्ये बघा हा एक पहिला प्रकार आहे. या प्रकार आहे. प्रकाराच्या आतमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न पडते ते तुम्हाला सांगू शकतो. ओके. म्हणजे हे टाईप 1 सब टाईप याला तुम्ही म्हणू शकता. ओके. अक्षरांचे स्थान, अक्षरांच्या स्थानांची बेरीज. ठीक आहे, बेरीज. त्यानंतर अक्षरांचा अंक गुणला 2. अक्षरांचा अंक गुणला 2 + 1. ओके. 5. अक्षरांचा वर्ग, अक्षरांचा घन, आणि हे अक्षर आहे बघून घेतो. अक्षरांच्या स्थानांची बेरीज भागला 2. स्थानांची बेरीज गुणिला 2 किंवा भागेला 2. ओके. किंवा -2 अशा प्रकारचे इथे प्रश्न तुम्हाला विचारू शकते. ठीक आहे. अक्षरांचे स्थान आणखी बघा, अक्षरांचे स्थान आणखी एक प्रकार पडते याच्यामध्येच अक्षरांचे स्थान +1. ठीक आहे. अक्षरांचे स्थान +1. ओके. नंतर आणखी काही प्रकार आहे ते तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे. एकूण अक्षरे, शब्दातील एकूण अक्षरे गुणिला 2 गुणिला 4 आणि त्याचा वर्ग. अक्षरांचे म्हणजे बघा एक आहे कोणता एखादी ॲप्रोच नावाचा एखादी शब्द घ्या. ॲप्रोच. ठीक आहे. ॲप्रोच याच्यामध्ये किती अक्षर आहे 1 2 3 4 5 6 7. 7 अक्षर आहे ना. बस 7 अक्षरे म्हणजे 7 गुणिला 2. ठीक आहे. गुणिला 4. 7 अक्षरे म्हणजे 7चा वर्ग इत्यादी प्रकारचे इथे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ओके. याच्यामध्ये आणखी पण सिम्बॉल कोडिंग आहे ते पण आपण घेतो बरं. अक्षर चिन्ह म्हणजे सिम्बॉल होते. ठीक आहे. आणखी बघा याच्यामध्ये काय काय विचारते ते सांगतो. अपोजिट लेटरचा अंक. ठीक आहे. झालं. ओके. त्यानंतर मग फॉरवर्ड कोडिंग, रिव्हर्स कोडिंग किंवा बॅकवर्ड कोडिंग. ओके. चला इत्यादी प्रकारचे तुम्हाला कोडिंग विचारले जाते. आणि हां, या कोडिंगसाठी तुम्हाला अल्फाबेट आणि त्याचा नंबर पाठ करायला लागते. अल्फाबेट आणि त्याचे अपोजिट लेटर पाठ करायला लागते. ठीक आहे. पहिले सिरीज लिहून घ्या. अल्फाबेट सिरीज लिहून घ्या. A B C D E F G H I J K L M. इथून उलट्या या. N O P Q R S T
यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. ओके, हेच आहे यांचे अपोजिट लेटर. म्हणजे एचं अपोजिट लेटर झेड, बीचं अपोजिट लेटर वाय, सीचं अपोजिट लेटर एक्स, ईचं अपोजिट लेटर व्ही. ओके, यांचा नंबरही पाहू. पहिलं अपोजिट लेटर घेतलं तर की ते घेऊन घेऊ आता. ठीक आहे, याला तुम्ही अपोजिट लेटर पाठ करण्यासाठी अझर पाठ करा. अझर पाठ करा. याला बाय बाय टाटा बाय बायवाला बाय बाय पाठ करा. याला 6 पाठ करा, ज्यामध्ये 6चा एसच्या ऐवजी तुम्ही सी लिहा. ठीक आहे, 6चं म्हणजे सी आणि एक्स, 6चा एसच्या ऐवजी सी लिहा. त्यानंतर याला मी डी डब्ल्यू म्हणजे ड आणि ड, डी फॉर ड आणि डब्ल्यू फॉर ड असं पाठ करायचो. तुम्ही एकतर हे पाठ करा माझावालं, नाहीतर मग ड्यू पाठ करा. डी ई डब्ल्यू, ड्यू, माउंटेन ड्यू. ड्यू म्हणजे पेनल्टी पण. ठीक आहे, हे वाला पाठ करा म्हणजे डी आणि डब्ल्यू तुमचं पाठ होते. इव्हिनिंग पाठ करा. ईचं इव्हिनिंग पाठ करा. इव्हिनिंग, ई आणि व्ही, ई आणि व्ही इव्हिनिंग. मी पाठ केलं होतं याला वैश्य समाज, आर्य वैश्य समाज. ठीक आहे, वैश्य समाज, आर्य वैश्य समाज एक समाज आहे, आर्य वैश्य समाज. इथे व्ही तुमची ई व्ही ई क्लिअर होते, व्ही ई आणि व्ही क्लिअर होते. तसंच एस एचसाठी तुम्ही इथं पण वैश्य समाज तुम्ही हे सेम पाठ करू शकता. मी एकाच याच्यामध्ये 2-3 पाठ करायचा प्रयत्न करायचो. ठीक आहे, त्यानंतर याला तुम्ही फ्युरी पाठ करा. फ्युरी, फ्युरीचा शेवटी इथं आय लक्षात ठेव जा, वाय नाही आय. ओके, का एफ यूचा, फ्युरीचा एफ यू इथे झाला, एफ यू इथे झाला आणि आर आय इथं होते. ठीक आहे, आर आय तुमचा इथं होते. झालं. चला, इथं जी टी म्हणजे गॅट संघटना, गॅट संघटना, जी टी म्हणजे गॅट संघटना. ठीक आहे, पुन्हा वैश्य आलं ते इथे, वैश्यचा एस एच, हे फ्युरी आर आय. ओके, हे जाक्यू, मी असं पाठ करायचो. जाक्यू क्या, जॅकलिन, जाक्यू, जोक, जोक, जोक पण पाठ करू शकतो तुम्ही. जे आणि हो, जे ओ, जोकचं स्पेलिंग आहे जोक, जोकचं असंच काहीतरी स्पेलिंग आहे ना. ठीक आहे, मी जाक्यू पाठ करतो. जाक्यू, जाक्यू, जाक्यू. पीके मूवी, पीके मूवी, हे लो मान लिया हमने, लो, हे मॅन. ठीक आहे, चला, मॅन किंवा MAN मॅन, MN मॅन. एलो, लो, याला लोरी फ्युरी पण पाठवू शकतं का, लोरी फ्युरी. ठीक आहे, लोरी म्हणजे एलो आणि आर आय, आर आय अपोजिट लेटर. फ्युरी म्हणजे एफ यू, फ्यू आणि यू, एफ यू अपोजिट लेटर, आर आय अपोजिट लेटर. तुम्ही इत्यादी प्रकारे अपोजिट लेटर पाठ करू शकता. आणि यांचा आता अंक पाठ करू आपण. स्क्रीनशॉट काढून घेतला ना, नसेल काढला तर स्टॉप, थोडं बॅकवर्ड येऊन थोडं स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आता यांचे अनुक्रमांक पाठ करू. एचा नंबर 1 आहे, एचा नंबर 1 आहे, बीचा 2 आहे, सीचा 3 आहे, डीचा 4 आहे, ईचा 5, सीचा 6, जीचा 7, एचचा 8, आयचा 9, जेचा 10, केचा 11, एलचा 12, एमचा 13, एनचा 14, ओचा 15, पीचा 16, क्यूचा 17, आरचा 18, एसचा 19, टीचा 20, यूचा 21, व्हीचा 22, डब्ल्यूचा 23, एक्सचा 24, वायचा 25, 26 आहे झेडचा. ओके, हे कसं लक्षात ठेवा ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला झेड लक्षात राहते, तुम्हाला हो सर राहते लक्षात. ठीक आहे, ए लक्षात राहते, तुम्हाला बी लक्षात राहते, सी लक्षात राहते, डी लक्षात राहते आणि ई लक्षात राहते. ठीक आहे, तसंच झेडचा लक्षात राहते. ठीक आहे, चला, याला लिहिता तुम्ही 5, 5 लिहिता का, 5, 5. ठीक आहे, हा एक तर हा ई लक्षात ठेवा तुम्ही, 5चा हा ई लक्षात ठेवा किंवा असं लिहा 5 असंच लिहिताना मराठीमध्ये 5. ठीक आहे, 5 मराठीत लिहितो म्हटलं 5ला 5 असं लिहू शकता. 5चा ई लक्षात ठेवा. ठीक आहे, 6 फिक्स म्हणजे F. ठीक आहे, याला G8 संघटना आहे, त्याच्या आधी तिला G7 म्हणायचं असं मला आठवते. ओके, नसून आठवत तर काल्पनिक तयार करा. G8च्या आधी G7 होती.
ओके चला. एच म्हणजे हे एचला असं तुम्ही 8 करू शकता का? तुम्हाला हो सर हे असं काहीतरी 8 तयार होते. ठीक आहे. यासाठी नोसाठी IKNOW आय नो. मराठीत त्याला तुम्ही आय नो म्हणता. नो म्हणजे 9. ओके. जेट पाठ करायचे. जेट, जे फॉर जे आणि ट फॉर 10. हे 11 लिहा मराठीत. 11. 11 म्हणजे 11. आतला क म्हणजे के. हे किती? 12 लाच्या ला. एक हे आहे 12 लाच्या ला. पास आहे. जोजीला पास. 12 लाच्या ला पास. ठीक आहे. म्हणजे खिंड. 12 लाच्या ला खिंड. जोजीला खिंड. जोजीला खिंड फेमस आहे, नाव ऐकलं असेल. तसं त्याला ते 12 ला पाठ करा किंवा बाल जरी पाठ केलं तुम्ही होऊन जाते. बाल पाठ केलं तर होऊन जाते. बा फॉर 12, ल फॉर एल. ठीक आहे. 13 1 2 3 आहे ना, म्हणून बघा एमचे 1 2 3 आहे म्हणून एकावर 3. 1 2 3 4 आहे म्हणून एकावर 4. ओ म्हणजे काय होते? ओ हो 15. लक्षात ठेवा. मी सांगतो नंतर ओचं, काळजी करू नका. पीचं पसोडा पाठ करा. पसोडा नावाचं एक गाव आहे. प म्हणजे पी होते. 16 म्हणजे 16 होते. ठीक आहे. क्यू म्हणजे क्यूला इथं असं 7 आहे ना, दिसतंय 7 असं 7 बस, म्हणून एकावर 7. एकावर 7. 18 लिहा. 18. 18. 18 म्हणजे हे 18 होते आणि इथला रा म्हणजे आर होते. ठीक आहे. तसंच लिहा 19. 19. शेवटी स म्हणजे एस होते आणि 19चं 19 होते. इथं लिहा T20. T20. ओके. U21 पाठ करा. असं तुम्ही असंच पाठ करा काहीतरी. आणि बघा 2 आहे कांड्या म्हणून 2वर 2. 1 2 3 कांड्या म्हणून 2वर 3. 1 2 3 4 कांड्या म्हणून 2वर 4. ओके. याला 5 सारखी दिसते म्हणून 2वर 5. आणि हे तुम्हाला माहिती आहे. या प्रकारे तुम्ही ते पाठ करा. आपले टाईम किती झालं? आणि हां महत्त्वाचं हे असं पाठ करा. आणखी एक प्रकार आहे ई ज्योती नावाचा, जे की सगळे टीचर तुम्हाला सांगतात. ई ज्योती वाय. ई म्हणजे 5, जे म्हणजे 10, ओ म्हणजे 15, टी म्हणजे 20, वाय म्हणजे 25. ठीक आहे. ओ म्हणजे 20 तुम्हाला हे मी इथे ओ सांगितला. ओके. चला आता बघा एखादी लेटर मी तुम्हाला एम विचारलं. सुरुवातीला काय करायचं? एम जर विचारलं तर एम कोणाच्या नंतर आहे? जे के एल एम. तुम्हाला माहित आहे JKLM. जे म्हणजे 10 होता, के म्हणजे 11 होते, एल म्हणजे 12, नंतर 13. ठीक आहे. चला या प्रकारे तुम्ही करू शकता का? एखादी लेटर तुम्हाला जर विचारलं कोणतं लेटरचं या लेटरचा अंक किती आहे, तर या ई ज्योतीच्या कुठं आहे ते 5. आणि ई ज्योती म्हणजे 5 10 15 20 हे पाठ करून घ्यायचं. ओके. त्यानंतर हळूहळू या संख्या पाठ करायच्या. 15 ते 20 सेकंद 20 मिनिटं द्या डेली. 10-12 दिवसामध्ये तुमचे हे लेटर पाठ होऊन जाते. कारण की मी हे अशा गोष्टी करूनच एक्झाम क्रॅक केल्या. मी अशा गोष्टी केल्या ज्या इतरांनी केल्या नाहीत. त्यामुळे आज मी तुमच्यासमोर आहो ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट, ॲज अ 3 एक्झाम क्रॅक केलेला व्यक्ती म्हणून तुमच्यासमोर उभा आहो. ओके. चला. आणि हां या गोष्टी तुम्हाला करावं लागेल. ज्या गोष्टी इतर लोक करत नाहीत त्या गोष्टी तुम्हाला करावं लागेल. तुम्ही म्हणाल सर एवढं पाठ होत नाही. सर तुम्ही म्हणाल की मला एवढं पाठ होत नाही. तर मित्रांनो नेहमी तुम्ही लक्षात ठेवता का जे अशा गोष्टी पाठ करण, जे व्यक्ती, जे स्टुडंट, जे ॲस्पायरंट अशा गोष्टी पाठ करण ज्या इतरांनी पाठ केल्या नाही, किंवा अशा गोष्टी करण ज्या इतरांनी केल्या नाही आणि ज्या करणं गरजेचं आहे अशा गोष्टी केल्या तर निश्चितच इतरांच्या मानाने तुमचं सिलेक्शन लवकर होईल. ओके. चला इतरांच्या आधी तुमचं सिलेक्शन होईल अशा गोष्टी केल्या तर. ओके. आता मी म्हणतो एखादी गोष्ट मी तुम्हाला कोणता आहे एस विचारला. एखादी असा व्यक्ती आहे ज्याला एस माहीत नाही, एसचा क्रमांक माहीत नाही, तो याच्यानुसार जाईन. एका क्वेश्चन मागं त्याचा 1 मिनिट गेला. एका क्वेश्चन मागे त्यांचा 1 मिनिट एक्स्ट्रा गेला, बिनकामानं गेला. असेच 7-8 क्वेश्चन तुमचे अल्फाबेटवर दिसणार 100 पैकी. किंवा मॅथ रिझनिंगचा विचार केला तर 50 पैकी म्हणा, 25 पैकी आणि 50 पैकी तुमचे 7-8 क्वेश्चन चालले गेले. असे 7-8 मिनिटं चालले गेले. हीच तुमची हालत बाकी विषयामध्ये राहील. जो व्यक्ती या ठिकाणी एक सब्जेक्टचं असा कारभार करेल तर त्याचा पण बाकी सब्जेक्ट तोच कारभार असेल. ओके. त्यासाठी एक सब्जेक्ट क्लिअर करा. एक गोष्टीवर पॉईंटवर लक्ष घाला. ओके. आणि हां अशाच ठिकाणी लक्ष घाला जे तुमचा टाईम स्पेंडिंग आहे पण गरजेचं आहे. ओके. चला ज्या गोष्टीवर जास्तीत जास्त वेटेज आहे त्याच्यावर द्या ना लक्ष. ओके. चला त्यानंतर आता कसं पाठ करायचं ते सांगतो. पण या पद्धतीने पाठ करायचं. कसं? पण याच्यानुसार पाठ करायचं.
ई ज्योतीनुसार. ओके. त्यानंतर हे असे पाठ करून घ्या. फिक्स मिक्स, हे फिक्स मिक्स, G7, आय नो, Q17 या पद्धतीने पाठ करा. आणखी एक दुसरी मेथड आहे, तुमच्या मित्रांची नावं लिहा इथे, की असं एखादी वाक्य लिहा ना. हो, मी बघा, मी पहिले शब्द लिहायचो आणि त्याच्याखाली शब्दातील लेटर जे आहेत त्या लेटरचा अंक टाकायचो. त्यानंतर वाक्य चालू करे. मग बघा, एखादी वाक्य, आय गो टू स्कूल, आय गो टू SCH स्कूल. ठीक आहे. त्यानंतर माय नेम इज प्रवीण निकुरे. ओके. असे वाक्य लिहायचो. नंतर आय गॉट 3 गव्हर्नमेंट जॉब in my first attempt. In my first attempt. In my first attempt. First attempt. ठीक आहे. असे वाक्य मी तयार करतो. आता हे इथं लिहून घेतलं मी. ॲक्च्युअलमध्ये तेव्हा मला एवढी इंग्लिश येत नव्हती, असं काही वाक्य तयार करता येत नव्हतं. तेव्हा मी काय करतो, पुस्तकामधले वाक्य उचलायचो. आता हे पहिलं वाक्य माहीत होतं मला, माय नेम इज प्रवीण निकुरे. असे वाक्य पाठ होती मला, असे वाक्य इझी होते. हे खालचं एक वाक्य आहे, असे वाक्य तयार करता येत नव्हते मला त्यावेळेस एक्झाम प्रिपरेशन करताना. तुमची जर ही हालत असेल तर समजा माझ्यासारखीच तुमची हालत होती. ओके. अशा हालतमध्ये माझं सिलेक्शन झालं तर तुमचं का नाही होणार सिलेक्शन, मला एवढं फक्त सांगा. ओके. कमेंट बॉक्समध्ये मला एवढं सांगा, अशा हालतीमध्ये तुमचं का सिलेक्शन होणार नाही, जी की माझी हालत होती. ओके. चला, असे वाक्य लिहायचो. त्यानंतर बस एक लेटर पकडून त्याचा अंक लिहायचो. पहिलं बेसिक ट्रिकनुसार अंक लिहायचो, ई ज्योतीनुसार. त्यानंतर अंकाचे लेटरचा अंक पाठ करून. हे तुम्हाला डायरेक्ट करायला लागणार आहे, कारण की जे गोष्ट इतर लोक करत नाहीत ते गोष्ट जर तुम्ही केली तर निश्चितच तुमचं सिलेक्शन त्यांच्या आधी होईल. ओके. आणि हां, त्यावेळेस मी कुठेही असे पुस्तकातले एखादी इंग्लिश पुस्तकातले 1-2 वाक्य काढायचो, बस लिहून काढायचो. चला, ते वाक्य इथे लिहायचो आणि त्याचा नंबर टाकायचो. आता आय म्हणजे बघा, याचे नंबर टाकायचे तुम्हाला नोट करून. मी आता टाकून देतो डायरेक्ट. आय म्हणजे 9 होते, G म्हणजे 7 होते, O म्हणजे 15 होते, T म्हणजे 20, O म्हणजे 15 होते, S म्हणजे 19, C म्हणजे 3, H म्हणजे 8, O म्हणजे 15, पुन्हा O म्हणजे 15 आणि L म्हणजे 12 होते. ठीक आहे. चला, माय म्हणजे 13, Y म्हणजे 25, N म्हणजे 14, A म्हणजे 1, M म्हणजे 13, E म्हणजे 5. ओके. आय म्हणजे 9 आणि इज होय ना, एस म्हणजे 19. ठीक आहे. P म्हणजे 16, R म्हणजे 18, A म्हणजे 1, V म्हणजे 22, I म्हणजे 9, N म्हणजे 14. आता N म्हणजे 14, I म्हणजे 9, K म्हणजे 11, KU ना, U म्हणजे 21, R म्हणजे 18, E म्हणजे 5. ओके. चला, पुन्हा आय म्हणजे 9, G म्हणजे 7, O म्हणजे 15, T म्हणजे 20. आय गॉट 3 गव्हर्नमेंट जॉब. आता 3 आहे ना, 3 म्हणजे C लिहायचे. गॉट गव्हर्नमेंट जॉब, G म्हणजे 7, O म्हणजे 15, V म्हणजे 22, E म्हणजे 5, N म्हणजे 14, M म्हणजे 13, E म्हणजे 5, N म्हणजे 14, T म्हणजे 20, J म्हणजे 10, O म्हणजे 15, B म्हणजे 2, IN म्हणजे 9 आणि 14. ठीक आहे. टाईम बघा किती मिनिट झाले. ठीक आहे, चेक करून घेऊ. M म्हणजे 13, Y म्हणजे 25, F म्हणजे 6, फर्स्टनं FIRST, I म्हणजे 9, R म्हणजे 18, S म्हणजे 19, T म्हणजे 20, A म्हणजे 1, T म्हणजे हे काय अटेम्प्ट आहे ना, ATT, T म्हणजे 20, T म्हणजे 20, E म्हणजे 5, M म्हणजे 13, P म्हणजे 16, T म्हणजे 20. ओके. आता हे मी तुम्हाला का पाठ करायला सांगता, कारण की प्रिपरेशन दरम्यान मी केलं होतं हे, म्हणून तुम्हाला सांगतो. ज्या गोष्टी मी स्वतः केल्या होत्या त्या गोष्टी तुम्हाला इथे सांगत आहोत. ओके. आता असं नाही की मी तुम्हाला सांगतो पाठ करा आणि मलाच पाठ नाही, अशा गोष्टी नाही. सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहे. सगळ्या गोष्टी मी A पासून Z पर्यंत सगळे लेटर मला पाठ आहे. आणि हे आजच नाही, प्रिपरेशन दरम्यान पाठ केले होते मी. ओके. का पाठ केले होते हे थोडं हे करतो, आता मोडून टाकतो. 1 मिनटं. तसं आपला टाईम झाला, इथे लेक्चर संपला. इथे बाकीचं प्रॅक्टिस क्वेश्चन. आता हे थिअरी झाली आपली इथे. ठीक आहे.
थेअरी ते कंप्लीट झाली. उद्यापासून आपले प्रॅक्टिस क्वेश्चन आपले चालू होऊन जाईल. ओके. आणि हां मित्रांनो, मी या गोष्टी का केल्या होत्या, का पाठ केलं होतं, कारण की मला सिलेक्शन पाहिजे होतं. आणि हे कशासाठी पाठ केलं होतं, मला एकतर ते टॉपिक कंप्लीट करायचं होतं. या एका गोष्टीवर ए पासून झेडपर्यंत अंक पाठ करण्यावर, अपोजिट लेटर पाठ करण्यावर माझे एकूण 7 टॉपिक माझे क्लिअर झाले होते. कोणकोणते, हे वाले 7 टॉपिक. हे 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 आणि हे एवढे 7 टॉपिक माझे कवर झाले होते. यामुळे त्यासाठी मी 7 टॉपिकसाठी 26 लेटर पाठ करणं, ज्यापैकी 20 ऑलरेडी असेच पाठ होते, 7 असेच पाठ होते, फक्त 20 पाठ करायला लागते, हे पाठ केले होते या 7 टॉपिकसाठी. त्याच्या प्रॅक्टिस क्वेश्चनसाठी पाठ केले होते, ते चॅप्टर बनवण्यासाठी पाठ केले, चॅप्टरचा स्टडी करण्यासाठी पाठ केले होते. त्यानंतर वेगवेगळ्या मी टेस्ट देईन इकडं तिकडं, त्याच्यासाठी पाठ केले होते. वेगवेगळ्या एक्झाम देईल त्यासाठी पाठ केले होते. आतापर्यंत मी, मला वाटते 10-12 एक्झाम काहीतरी दिले असं वाटते. त्यापैकी पहिल्याच 3 एक्झाममध्ये मी क्रॅक केलं. पहिले 3च एक्झाममध्ये मी पहिल्या ज्या लगातार 3 होत्या त्यामध्ये मी एक्झाम क्रॅक केल्या. मी महाराष्ट्रामध्ये ज्या आपल्या तलाठी पोस्टमॅन MTS होत्या क्रॅक केल्या. अशा मी 10-12 दिल्या, त्याच्या आतमध्ये मदत वगैरे दिल्या होत्या, 10-12 काहीतरी दिल्या होत्या. तुम्हाला मी दाखवल्या ना, त्या आहे त्या. ओके. क्रॅक केला, पण एवढ्या सगळ्या एक्झाम देण्यासाठी पाठ केलं होतं. आणि त्या एक्झाम द्यायसाठी मी टेस्ट सिरीज लावीन, फ्री टेस्ट म्हणा, पेड टेस्ट म्हणा, टेस्ट सिरीज म्हणा, त्याच्यासाठी मी एवढं सगळं हे पाठ केलं होतं. ठीक आहे. चला, तर याचं थोडं सिरियसनेस घ्या आणि पाठ करा. ओके. आजचं लेक्चर इथे संपवतं आणि थँक्यू. उद्याच्या लेक्चरमध्ये पुन्हा आपण भेटूच. थँक्यू.